आपल्यावर आमदार गोपीचंद पडळकर आहेत। आज विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान होतंय। महायुतीचे जे सगळे उमेदवार आहेत ते विजय होतील असा विश्वास 1,00,000% 9च्या 9 उमेदवार विजय होणार आणि तशा पद्धतीने आमच्या सगळ्या नेते मंडळींनी प्रयत्न केलेले आहेत आणि लोकांचा विश्वासही आमच्या नेते मंडळींच्या वरती आहे, आमदारांचा जास्तीचा आहे आणि त्यामुळे निश्चित 9च्या 9 उमेदवार आमचे निवडून येणार। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणामध्ये अटकेमध्ये होते, आज ते सुद्धा मतदानाला आलेले आहेत। काँग्रेसने त्याच्यावरती आक्षेप घेतलेला होता की गणपत गायकवाडांना मतदानाचा अधिकार जो आहे तो देऊन। बघा, काँग्रेसचे लोक संविधान मानतात का तरी नक्की? का संविधानाचं पुस्तक घ्यायचं नुसतं आणि त्याचं राजकारण करायचं? अरे त्यांचा अधिकार आहे ना तो, ही सगळ्या कोर्टाच्या प्रोसेस करून ते मतदानाला करायला आलेले आहेत, तो त्यांचा अधिकार आहे। मूलभूत अधिकारापासून तुम्ही त्यांना वंचित ठेवू शकत नाही। आणि मग काँग्रेस नेमकं कशावरती चालतं? त्यांच्या म्हणण्यावरती राज्य चालतं का? मात्र संजय राऊत असं म्हणतात की मग सत्ताधारी सत्तेचा दुरुपयोग करतात की संजय राऊत हा माणूस आहे, तो जसा पाहिजे तसं बोलत राहतो। एका बाजूला म्हणायचं की संविधान आम्ही वाचवतोय आणि दुसऱ्या बाजूला संविधानातूनच जे नियम आहेत, जे अधिकारांचं संरक्षण आहे, त्या हक्काच्या अधिकाराच्या संरक्षणातून माननीय गणपत गायकवाड साहेब हे मतदान करण्यासाठी आलेत, तर तुम्ही दुसरं लोकांना सांगता। म्हणजे लोकांना हे कळत नाही का? ह्याच्या अगोदर कितीतरी अशा निवडणुका झालेत, लोक जेलमध्ये राहून निवडणूक लढतात, जिंकून येतात। आता मागच्या विधानसभेमध्ये बघा ना, आपले एक सदस्य जेलमध्ये होते, ते निवडून आलेले आहेत। असं काही नाही, त्यांचा तो अधिकार आहे आणि तो अधिकार बजावण्यासाठी ते आलेले आहेत। तुमचे सहकारी मित्र म्हणजे आतापर्यंत तुम्ही आंदोलनामध्ये काम केले, सदाभाऊ खोत असतील किंवा मग पंकजा मुंडे, त्यांचा लोकसभेला पराभव झाला मात्र त्यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली। हे दोनही उमेदवार विजय होतील, पंकजा मुंडे आणि 5 पण उमेदवार विजय होणार ना, 2चा काय विषय? पंकजाताई सदाभाऊ तर होतील, पण 5च्या 5 उमेदवार आमचे निवडून येणार आहेत। त्यामुळं आम्हाला कसली चिंता नाही, काळजी नाही। जी काळजी असेल ती आमच्या नेते मंडळींनी आधीच घेतलेली आहे। सगळ्या लोकांच्याकडून व्यवस्थितपणे हे मतदानाची प्रक्रिया पूर्ण वेगळी आणि किचकट असते, तर त्याची संपूर्ण तयारी आमच्या वरिष्ठ नेतृत्वाने करून घेतलेली आहे। महाविकास आघाडीत सुद्धा काही मतं तुम्हाला मिळतील अशा पद्धतीची चर्चा आहे, तुम्हाला वाटतं तशी शक्यता वर्तवता येईल? 100% मिळतील ना। आता तुम्हाला संध्याकाळीच कळलं ना काय होतं ते, संध्याकाळी बोलू आपण। आपण पाहतोय की महाविकास आघाडीची मतं मिळतील की नाही संध्याकाळी स्पष्ट होईल अशी प्रतिक्रिया आमदार गोपीचंद पडळकरांनी दिल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन योगेश गुरुसोन, मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।